नमस्कार मित्रांनो. आजच्या प्रयोगाचे नाव आहे एलिफंट टूथपेस्ट अर्थात हत्तीचा टूथपेस्ट प्रयोग. या प्रयोगाचा उद्देश आहे की हायड्रोजन पॅरॉक्साईडचे अपघटन अर्थात डिकम्पोजिशन अभिक्रिया ही उत्प्रेरक अर्थात कॅटॅलिस्टच्या उपस्थितीत दाखवणे. यामध्ये आपण कॅटॅलिस्ट म्हणून ईस्ट पेशीचा वापर केला आहे. ही एक रासायनिक अभिक्रिया आहे ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात फोम तयार होतो. हा फोम टूथपेस्ट सारखा दिसतो, पण इतक्या मोठ्या प्रमाणात तयार होतो की असं वाटतं की तो हत्तीचा टूथपेस्ट आहे. त्यामुळे या प्रयोगाचे नाव आपण एलिफंट टूथपेस्ट अर्थात हत्तीचा टूथपेस्ट असे दिले आहे. आता आपण या प्रयोगाचे तत्व जाणून घेऊया. या प्रयोगामध्ये डिकम्पोजिशन रिॲक्शन अर्थात अपघटन अभिक्रिया होते. हायड्रोजन पेरॉक्साईड हे एक अस्थिर संयुग म्हणजे अनस्टेबल कंपाऊंड आहे जे ब्रेक होऊन पाणी आणि ऑक्सिजन तयार करते. साधारणपणे ही प्रक्रिया खूप हळू होते, पण आपण इथे कॅटलिस्टचा वापर केल्यामुळे ही अभिक्रिया खूप फास्ट होते अर्थात वेगाने होत आहे. त्यामुळे तयार झालेला ऑक्सिजन हा साबणाच्या द्रावणात मिक्स होऊन मोठ्या प्रमाणात फोम तयार करत आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर डिकम्पोजिशन रिॲक्शन अर्थात अपघटन अभिक्रिया प्लस कॅटॅलिस्टचा प्रभाव हे या प्रयोगाचे मुख्य तत्व आहे. या प्रयोगाला लागणारे साहित्य सगळ्यात आधी आपण कोमट पाणी घेतलंय, त्यानंतर प्लास्टिक चम्मच, प्लास्टिक ग्लास 1, लिक्विड सोप 20 ml, हायड्रोजन पॅरॉक्साईड 30 ml, हँड ग्लव्स 1 जोड, प्लास्टिक बाउल 1, फूड कलर, ड्राय ईस्ट आणि एक 500 ml पाण्याची बाटली. चला मग प्रयोगाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपलं साहित्य असं टेबलवर मांडून घ्यावे. त्यानंतर सगळ्यात आधी हँड ग्लव्स घालावे, कारण आपण इथे केमिकल वापरणार आहोत. तर केमिकल वापरल्यामुळे आपल्याला हाताला इजा नाही झाल्या पाहिजे, काही झालं नाही पाहिजे. त्यामुळे आपण आपली सेफ्टी पहिले पाहायची. हँड ग्लव्स घालून घ्यायचे दोन्ही हातात. सगळ्यात आधी इस्ट घ्यायचं, 3-4 चम्मच या प्लास्टिक ग्लासमध्ये काढून घ्यायचं. त्यानंतर यात कोमट पाणी घालायचं. त्यानंतर हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि ढवळून मिक्स करून घ्यायचं. आणि हे मिश्रण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवा. त्यानंतर ही प्लास्टिकची बॉटल घ्यायची, इथे ठेवायची. यामध्ये हे हायड्रोजन पॅरॉक्साईड घालायचं म्हणजे ओतायचं. यानंतर यामध्ये लिक्विड सोप ओतायचं. याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हळूहळू हलवायचं जेणेकरून साबणाचा फेस नाही आला. त्यानंतर यामध्ये आपण फूड कलर घालूया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. तिन्ही फूड कलर तुम्ही घालू शकता किंवा एकही घालू शकता. इथे मी 2 घालतो, तुम्ही 3 सुद्धा घालू शकता. याला सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हायड्रोजन पॅरॉक्साईड आणि लिक्विड सोपचं मिश्रण तयार. त्यानंतर आपण हे द्रावण तयार केलं होतं ईस्ट आणि कोमट पाणी घालून हे यामध्ये हळूहळू टाकायचं.
आणि याला व्यवस्थित मिसळायचं. हे बघा, यामध्ये रिॲक्शन व्हायला सुरुवात झाली आणि फेस तयार व्हायला सुरुवात झाली आहे. इथं तयार व्हायला सुरुवात झाली, म्हणजे केमिकल रिॲक्शन तयार व्हायला सुरुवात झाली आहे. आता इथे काय घडले? जेव्हा ईस्टचे द्रावण आपण साबण आणि हायड्रोजन पेरॉक्साईडमध्ये टाकले, तेव्हा त्याचे अपघटन होऊन ऑक्सिजन तयार झाला. हा तयार झालेला ऑक्सिजन ईस्ट सोबत मिक्स झाला, जिथे खूप मोठ्या प्रमाणात फोम तयार झाला. इथे ईस्ट एक कॅटॅलिस्ट म्हणून आपण वापरला आहे. आता कॅटॅलिस्ट म्हणजे काय? कॅटॅलिस्ट एक असा पदार्थ जो केमिकल रिॲक्शन म्हणजे रासायनिक अभिक्रियेत स्वतःहून भाग तर घेत नाही, पण त्या अभिक्रियेची गती वाढवतो. त्याला आपण कॅटॅलिस्ट म्हणतो. आता आपण इथे काय शिकलो? सगळ्यात आधी आपण इथे शिकलो डिकम्पोजिशन रिॲक्शन अर्थात अपघटन अभिक्रिया. डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हणजे जिथे एका पदार्थाचे विघटन होऊन दोन वेगवेगळ्या पदार्थांमध्ये त्याचे विघटन होते, म्हणजे रूपांतर होते. त्याला आपण म्हणतो डिकम्पोजिशन रिॲक्शन. दुसरं, उत्प्रेरकाची म्हणजे कॅटॅलिस्टची भूमिका काय असते ते आपण या प्रयोगात शिकलो. त्यानंतर इथे एक्झोथर्मिक रिॲक्शन पण झाली आहे. ते कशी? जेव्हा आपण इथे कोमट पाणी आणि ईस्टचं मिश्रण यामध्ये टाकलं हायड्रोजन पेरॉक्साईडमध्ये, तेव्हा तिथे ते फेज तयार झाला, तर तिथे सगळं बाहेर पडलं. त्याला आपण एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणतो. आता या प्रयोगाचे उपयोग कुठे कुठे होतात? तर आपण इथे शैक्षणिक म्हणजे जिथे आपण शिकत आहोत, कुठं केमिकलमध्ये किंवा कोणत्या कॉलेजमध्ये किंवा सायन्स लॅबमध्ये आपण कोणाला दाखवायचं असलं की डिकम्पोजिशन रिॲक्शन अर्थात अपघटन अभिक्रिया काय असते, तर ते याचा वापर करून आपण दाखवू शकतो. दुसरं, उत्प्रेरक कसा काम करते ते यातून आपण दाखवू शकतो. हे याचे उपयोग आहे. तुमच्या मनात काही प्रश्न असतील, काही शंका असतील, तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता.